हॅलो, कशा आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये माझे जे ऑनलाईन घेतलेले ड्रेसेस आहेत ना, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळे जे माझे ड्रेसेस आहेत ते सगळे मी फ्लिपकार्टवरून खरेदी केलेले आहेत आणि हे सगळे ड्रेस मी वापरलेले आहेत, स्वतः धुतलेले आहेत बऱ्याचदा. त्यानंतर यांची क्वालिटी कशी वाटते काय, या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासोबत मी एक माझा किस्सा पण तुम्हाला सांगते. आत्ता मी मिक्सर घेतला होता. मिक्सर म्हणजे ऑर्डर केलेला. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला सांगितलं होतं की मी मिक्सर ऑर्डर केला आणि त्याची मला एक डोकेदुखी झाली. निवांत बसते मी एका जागी आणि त्यानंतर मी तुम्हाला ते सांगते. तर ऑनलाईन खरेदी तर मी पहिल्यापासूनच करते, असं नाही की आत्ता मी सुरुवात केली आहे. आधीपासूनच मला सवय आहे की सगळ्या गोष्टी ऑनलाईन मागवायच्या. आपल्याला हवे तसे डिझाईन मिळतात, ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळतात आणि व्हरायटी पण भरपूर बघायला मिळते आणि घरपोच तर होतातच गोष्टी. त्याच्यामुळे मी पहिल्यापासून ऑनलाईन मागवते. माझ्या घरातल्या बऱ्याचशा इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतील त्या पण मी ऑनलाईनच खरेदी केलेल्या आहेत. तर आत्ता असं झालं की मी मिक्सर ऑर्डर केला, माझ्या घरातला मिक्सर खराब झाला आणि त्यामुळे मी एक नवीन ऑर्डर केला. बऱ्याचदा पटकन येतात गोष्टी, पण यावेळेस असं झालं की खूपच डिले व्हायला लागलं. ऑर्डर करून मला वाटतं 5-6 दिवस झाले असतील किंवा जास्त पण झाले असतील, पण तरीसुद्धा ऑर्डर शिपसुद्धा झाली नव्हती. आणि मिक्सर ही गोष्ट अशी आहे की आपल्याला सारखी लागते. भाजी करायची सकाळी संध्याकाळी किंवा दुसरं काही बनवायचं म्हटलं तरी सारखंच आपल्याला मिक्सर लागतो आणि मग सारखं आपण काय करणार. म्हणून मी काल ठरवलं की ठीक आहे, काल नाही परवा दिवशी, तर परवा दिवशी मी म्हटलं की जाऊ दे, मिक्सर मी कॅन्सल करते आणि इथूनच मिक्सर घेऊन येते. याआधी पण मी दुकानात गेलेले पण मला काही समजलंच नाही कोणता घ्यावा, त्यामुळे मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. तर परवा दिवशी मी ऑर्डर कॅन्सल केली, लगेच ते अप्रूव्ह झाले आणि त्या दिवशी संध्याकाळी माझं पेमेंट कंप्लीट झालं म्हणून मला मेसेज आला. म्हटलं पण मला पेमेंटच नाही मिळालं आणि मग म्हटलं की ठीक आहे, थोडं उशिरा येईल. मेसेज आत्ता आला आहे म्हटल्यावरती, कारण मी खूप दिवसापासून करते, नाही गोष्टी आवडल्या तर मी रिटर्न पण करत असते, पेमेंट येऊन जातं, कधीच मला काही प्रॉब्लेम आला नाही. त्यामुळे मी म्हटलं की येऊन जातील पैसे. आता 2 दिवस झाले माझे ते मिक्सरचे पैसेच काही रिटर्न आले नाहीत. मी जाऊन दुसरा मिक्सर घेऊन पण आले आणि कस्टमर केअरला फोन केला तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं पेमेंट जमा झालं तुमच्या अकाउंटमध्ये, जिथून तुम्ही पेमेंट केलं होतं. त्यानंतर मी बँकेत जाऊन आले. 2दा बँकेत जायचं झालं की आलं आहे का तुम्ही चेक करा. त्यांनी माझी सगळी हिस्ट्री चेक केली, काय म्हणतात ते, तर ते सगळं काढून दिलं मला की तिथे आले का नाही आले. तर माझे पेमेंट तिथे जमाच नाही झालं ते. पण फ्लिपकार्टवाल्यांचं म्हणणं आहे कस्टमर केअरचं की तुमचं पेमेंट जमा झालं आहे. आपण त्यावरती काहीतरी हे केल्यानंतर येऊनच जातील ते पैसे. पण आता त्याच्यासाठी मला पळापळ करावी लागते की माझे पैसे अडकून बसलेत, आता काय करावं. तर बघू, आता मला परत एकदा कस्टमर केअरला फोन करावा लागेल आणि काय होतंय काय नाही काय माहिती, शेअर करतेच मी तुमच्यासोबत. तर पहिल्यांदाच असं झालं, असं याच्या मागे कधीच माझ्यासोबत झालं नाही. तर हे सगळे ड्रेस ना मी ऑनलाईन घेतलेले आहेत, फ्लिपकार्टवरूनच घेतलेले आहेत. क्वालिटी कशी आहे काय, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. आणि मला तर वाटतं तुम्ही सगळे हे ड्रेस बघितलेत, पण बऱ्याच जणींच्या तरीसुद्धा कमेंट्स येत होत्या की तुझे जे ड्रेस आहेत ते आमच्यासोबत शेअर कर, आम्हाला दाखव त्याची क्वालिटी कशी आहे काय आहे हे पण सांग. तर त्यामुळेच हा व्हिडिओ बनवते. तर सगळ्यात पहिल्यांदा ना हा ड्रेस तुम्हाला दाखवते. व्हाईट कलरचा ड्रेस आहे. याची किंमत बहुतेक मला असं वाटतं की 475ला मला भेटलं आहे. हे जे ड्रेस आहेत ना यापैकी बरेचसे ड्रेस 550 ते 600 याच रेंजमधले. तर हा पावणे 500लाच मला ड्रेस मिळालेला. इतका सुंदर टॉप आहे ना हा, मला कापड पण आवडतं ह्याचं आणि हे जे वर्क आहे ना हे पण खूप सुंदर दिसतं. तर छान आहे टॉप. आणि त्यावरती ही एक ओढणी आली आहे, ओढणीचं पण कापड छान आहे या. तर 550 रुपयाच्या मानाने मला असं वाटलं की खूप छान ड्रेस आला आहे. पण ह्याचा एक प्रॉब्लेम की पॅन्ट ना चुकून त्यांच्याकडून साईज छोटी आली की अशीच आहे माहिती नाही, पण ती संपूर्ण पॅन्ट माझी फाटून गेली पहिल्यांदाच घातल्यानंतर. पॅन्टला पण खालून छान डिझाईन होती, पण काय उपयोग आहे. पण मला हा ड्रेस खूप आवडलेला, त्यामुळे म्हटलं की सेम असं कापड आणून आपण ही पॅन्ट थोडीशी मोठी करून घेऊ शकतो, करून घ्यावी आणि त्यानंतर मी वापरू शकते. तर असा हा ड्रेस आहे की आपण घालून कुठेही जाऊ शकतो. असं वाटणार नाही की एकदम लोकल क्वालिटीचा आहे. बाकी सगळी फिनिशिंग वगैरे छान आहे, पण याची पॅन्टची क्वालिटी म्हणण्यापेक्षा टाईट येते पॅन्ट, थोडीशी लूज हवी होती. तर हा प्रॉब्लेम ह्या ड्रेसचा झाला. बाकी चांगला होता ड्रेस मला असं वाटतं. आणि बरेचसे ड्रेसेसचे हेच प्रॉब्लेम येतात की पॅन्टची साईज कमी येते. आता जे लुकडे सुकडे असतात पण त्यांना लुकडे असल्यानंतर टॉप लूज होणार आणि पॅन्ट बरोबर बसणार. तर पॅन्ट त्यांनी मला असं वाटतं की थोड्याशा मोठ्या दिल्या पाहिजेत. पण आता मी सांगायला कोणाला जाणार की तुम्ही असं करा, प्रत्येक सेलर वेगळा वेगळा असतो. तर हा पहिला ड्रेस आहे आणि
छान ड्रेस आहे, पण पॅन्टचा हा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला जर घ्यायचा असेल कोणाला असे ड्रेस तर एक साईज तुम्ही मोठीच मागवत जा. त्यानंतर मी हा एक दुसरा ड्रेस घेतलेला. हा पण ड्रेस तेवढ्याच म्हणजे 500च्याच रेंजमध्ये आहे काहीतरी. सगळे ड्रेस मी टॅग करते, तिथून तुम्ही बघू शकता की कशाची काय किंमत आहे. फ्लिपकार्टवरचे आहेत. हा पण 500 रुपयाचाच आहे. कॉर्ड सेट आहे. जसा फोटोमध्ये दिसत होता ना त्यावरती एकदम शाईन दिसत होती, तशी शाईन या ड्रेसवरती नाही आहे. आणि काही जणींचं म्हणणं होतं की नाईट ड्रेससारखा दिसतो, पण हा असा एक ड्रेस आहे. यावरती ना प्लाझो टाईप पॅन्ट आहे, प्लाझोच आहे, खालून मोठी पॅन्ट आहे आणि हा एक टॉप आहे. क्वालिटी याची कॉटन नाही आहे, हे पॉलिस्टर मिक्स आहे. पॉलिस्टर जास्त आहे यात, पण दिसायला ड्रेस छान आहे, त्यामुळे हा पण मी ठेवून घेतला होता. जे नाहीत आवडत मला ना ते मी रिटर्न करून टाकत असते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते की मी रिटर्न करते. बरं का करते याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. एवढा वेळ एवढी सगळी बडबड करून एवढे सगळे ड्रेस दाखवल्यानंतर आत्ता बघायला गेले तेव्हा समजलं की मोबाईलचं स्टोरेज फुल झालं होतं आणि व्हिडिओ बंद पडली होती. तर हे सगळं दाखवून झालं होतं माझं तुम्हाला, पण पुन्हा एकदा स्टार्ट करते आता. पहिले 3 ड्रेस तर दाखवले, त्यानंतर हा दाखवते. हा जो ड्रेस आहे हा 800 रुपयाला काहीतरी मी घेतला होता. आणि हा ड्रेस खूप जणांना आवडलेला. खूप जणांच्या कमेंट्स यायच्या मला की हा ड्रेस छान दिसतो आणि खरंच छान आहे. असा मोठा घेर आहे आणि सगळ्यात मस्त गोष्ट माहिती आहे याचे स्लीव्ज खूप लॉंग आहेत, असे छान गॅदर्स येतात इथे, त्यामुळे तो घातल्यानंतर खूप छान वाटतो. हा पण मी एल साईजमध्ये मागवलेला, पण हा ड्रेस एवढा मोठा आला आणि आकसला पण नाही. मी फिटिंग करून घेतला होता, तर हा एल साईजमध्ये आणि अजून पण मला मोठा होतो आहे. कापड क्वालिटी पण याची खूप छान आहे. याच्यासोबत ब्लॅक कलरची ही पॅन्ट आली आहे आणि पॅन्टची पण क्वालिटी छान आहे. एकदम व्यवस्थित फिटिंग आहे याची, अजिबात टाईट वगैरे काही नाही आहे. आणि यासोबत एक ओढणी पण आली आहे, तर अशी क्रीम कलरची याची ओढणी आहे. घातल्यानंतर खरंच हा ड्रेस पण खूप छान वाटतो. क्वालिटी पण छान आहे. बऱ्याचदा मी धुतलेला आहे हा ड्रेससुद्धा. त्यानंतर ना हा जो ड्रेस आहे ना हा माझा खूप जास्त फेवरेट आहे, कारण हा माझ्या बड्डेला मी घेतला होता. फोटो बघितल्यानंतर मला ऑब्व्हियसली आवडलाच होता, त्यामुळे तर मी ऑर्डर केला. पण ज्यावेळेस हा ड्रेस मला मिळाला ना, घरी आला, त्यावेळेस मला तो अजिबातच आवडत नव्हता. असं वाटत होतं किती सिम्पल आहे, कॉटनचा ड्रेस आहे. आणि ज्यावेळेस मी घातला त्यावेळेस मग खूप छान वाटायला लागलं. तर एकदम लॉंग आहे हा ड्रेस आणि घेर पण खूप मोठा आहे. आणि हे जे अशी डिझाईन आहे ना त्यामुळे ते खूप छान वाटतं. आणि खालच्या साईडला ही एक अशी डिझाईन दिलेली आहे. सिम्पल असा व्हीनेकचा गळा आहे. व्हीनेकचा ट्रेंडच आहे सध्या आणि व्हीनेकचे छान वाटतात. आणि थोडंसं काहीतरी हे असं टिकल्या लावलेले आहेत ह्याला प्लॅस्टिकच्या. आणि 3/4च्या स्लीव्ज आहेत. खूप छान वाटतो हा ड्रेस घातल्यानंतर. 1300 रुपयाला का काहीतरी त्या आसपास मिळाला होता. जी ॲक्च्युअल किंमत आहे ती मी वरती इकडे कुठेतरी लावून टाकेल. आणि त्याचसोबत ही अशी प्लाझो पॅन्ट आलेली. खालून मोठा घेर नाही आहे, सिम्पलच आहे, सरळ. पण हा असा आहे आणि जशी खाली आहे ना टॉप सेम त्या पद्धतीची पॅन्ट आली. आणि त्यासोबत ही ओढणी आहे. ओढणीचं पण कापड खूप सुंदर आहे. आणि ह्या ओढणीला ना छोटीशीच गोष्ट आहे, असे गोंडे दिलेत, कॉटनचेच आहेत, सेम ह्या ड्रेसचे सारखेच, पण ते खूप छान वाटतात असे गोंडे असे खाली ओढणीला. आणि ओढणीची पण ना लेंथ खूप मोठी आहे, खूप छान आहे हा ड्रेस. माझा सगळ्यात फेवरेट ड्रेस म्हटलं ना तरी चालेल. आणि हे सगळे ड्रेस मी फ्लिपकार्टवरून घेतलेत, हे तर तुम्हाला माहिती आहे. असं काही नाही की फ्लिपकार्टवरून क्वालिटी खराब येते वगैरे, चांगल्या क्वालिटीचे ड्रेस येतात. आपण जर जास्त किंमत दिली तर चांगले मिळतात, आपण कमी किमतीचे घेतले तर त्या पद्धतीचे, पण कमी किमतीतसुद्धा खरंच चांगले ड्रेस मिळतात. आपल्याला दुकानात गेल्यावर तर या किमतीत मिळणारच नाहीत मला असं वाटतं. तर हा जो ड्रेस आहे ना हा सुद्धा मी बहुतेक 450-500 रुपयाच्या आसपास काहीतरी घेतलेला आहे. आणि हा ड्रेस आहे ना फोटोत थोडा वेगळा होता. यामध्ये जी क्रीम कलरची डिझाईन आहे ना ही डिझाईन फोटोमध्ये दिलेली नव्हती. संपूर्ण या डिझाईनमध्ये हा ड्रेस होता. खालून थोडासा मोठा कट आहे याचा आणि पुढच्या साईडने वर आहे. तर हा असा ड्रेस आहे. संपूर्ण अशा समोरून गुंड्या दिल्यात आणि त्यासोबत ही पॅन्ट आहे. कम्फर्टेबल आहे पॅन्ट, पण अशी टाईट वगैरे नाही आहे ह्याची पण पॅन्ट. एल साईज घेतलेली. पहिल्यांदा ज्यावेळेस घातलेला त्यावेळेस एकदम लूज होता. धुतल्यानंतर मग तो मला व्यवस्थित बसायला लागला. थोडासा टाईट आहे पण मला व्यवस्थित बसतो, असं काही मला अनकम्फर्टेबल वगैरे वाटत नाही. तर हा असा एक ड्रेस आहे माझ्याकडे. त्यानंतर हा ड्रेस परवा 2-3 दिवसापूर्वीच मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये घातला होता, तुम्ही बघितला असेल. ह्या ड्रेसला ना ह्याचा पण बहुतेक व्हीनेकच आहे हा पॅटर्न आणि संपूर्ण चुन्यात. पुढच्या साईडने पण
आणि मागच्या साईडनी पण. तर मला असं थोडंसं लूज वाटत होतं, त्यामुळे मी कन्फ्यूज होते की काय करू काही नाही. हा पण 1300 रुपयाचा आहे काहीतरी ड्रेस, आणि त्यामुळे मी माझ्या मिस्टरांना विचारलं आणि त्यांना खूप आवडला हा ड्रेस. ते म्हटले की छान दिसतोय, तर राहू दे. त्यामुळे ठेवला. आणि याला पण अशा थोड्याशा टिकल्यांचं काम केलेलं आहे. हा ड्रेस मी आजपर्यंत धुतलेला नाही आहे, काय नाही आहे, त्यामुळे नाही सांगू शकत की धुतल्यानंतर हा कसा राहील. बाकीचे ड्रेस तर सगळे मी वापरलेले आहेत, बऱ्याच धुतलेले आहेत. धुतल्यानंतर पण चांगले आहेत, ते अजिबात खराब झाले नाहीत, काय नाही. थोडेसे आकसलेत पण बाकी प्रॉब्लेम काही नाही आहे. तर यावरती ही एक पॅन्ट आली आहे. पॅन्ट पण कम्फर्टेबल आहे. या ड्रेसवरती ओढणी नाही आहे, फक्त पॅन्ट आणि टॉप. हा असा एक ड्रेस आहे. त्यानंतर हा ब्लॅक कलरचा ड्रेस. हा ड्रेससुद्धा खूप जणींना आवडला होता. खूप जणींच्या कमेंट्स छान छान आलेल्या आणि आवडण्यासारखाच ड्रेस आहे. हा पण 500 रुपयाचाच ड्रेस आहे, पण इतका सुंदर आहे. असं आपल्याला इथे जवळपास कुठे जायचं असेल तर त्यासाठी आरामात आपण असे ड्रेसेस घेऊ शकतो. असे अजिबात लोकल ड्रेस वाटत नाही किंवा त्यांची फिनिशिंग खराब नाही आहे. सगळे जे ड्रेस आहेत ना, सगळे चांगल्या पद्धतीचे आहेत. तर एकदम सिम्पल असा ब्लॅक कलरचा ड्रेस आहे आणि यावरती अशी गोल्डन कलरची डिझाईन आहे. ब्लॅक कलरवर गोल्डन असल्यामुळे हे खूप उठून दिसतं. हत्तींची डिझाईन आहे यावरती, जशी स्लीव्जवर आहे तशीच अशी खालच्या साईडला पण दिली आहे. आणि ह्या ब्लॅक कलरवरती ह्या टिकल्या पण खूप उठून दिसतात, तर छान वाटतो. आणि त्याचसोबत या नॉट्स याला पण दिलेत. तर हा असा एक ब्लॅक कलरचा ड्रेस आहे. खूप वेळा धुतला आहे मी, खूप वेळा, पण अजिबात याचा कलर उडला नाही. पहिल्यांदा थोडे दिवस धुतल्यानंतर थोडा गेला असेल कलर, पण पांढरा वगैरे असं काही झालेलं नाही आहे. ओढणी वगैरे नाही आहे या ड्रेसवरती, फक्त पॅन्ट आणि टॉप. आणि याची पण पॅन्ट एकदम कम्फर्टेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही आलेला. तर हा एक ड्रेस आहे. त्यानंतर हा ड्रेस, हा जो ड्रेस आहे हा मी आत्ताच मध्ये एका व्हिडिओमध्ये घातलेला. याच्यावरचं जे काम आहे ना केलेलं, हे खूप छान आहे. जी फुलांची डिझाईन आहे मस्त वाटते आहे, पण या ड्रेसची जी फिटिंग आहे ती व्यवस्थित नाही आहे. मला खूप जणी म्हटल्या की तू जाड झाली. या ड्रेसमध्ये मी ॲक्च्युली जाड वाटते, कारण ह्याची फिटिंगच व्यवस्थित नाही आहे आणि त्यामुळे ते तसं वाटत होतं. तर बाकी ड्रेस छान आहे, पण फिटिंग व्यवस्थित नाही आहे. तर ही प्लाझो पॅन्ट आहे याची, आणि हा टॉप आहे. थोडासा शॉर्ट आहे, असं लॉंग नाही आहे. जर ज्यांची जास्त हाईट असेल त्यांना थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर पॅटर्न असतो तसा आहे. तर अशी प्लाझो पॅन्ट आणि त्यावरती हा टॉप. तर हा एक ड्रेस आहे. त्यानंतर हा व्हाईट कलरचा ड्रेस. हा ड्रेस पण खूप छान आला आहे, क्वालिटी पण छान आहे. कापड जसं ते पहिलं व्हाईट कलरचं दाखवलेलं ना, त्याच पद्धतीचं कापड आहे, पण ते थोडंसं व्हाईट आहे आणि हे थोडंसं जरा जास्त ऑफ व्हाईट आहे त्याच्यापेक्षा. तर हा असा लॉंग टॉप आहे आणि फक्त इथे असं समोरच्या साईडला याला डिझाईन दिली आहे, आणि सेम तीच डिझाईन बाहीला पण दिली आहे. आणि एकदम सोबर वाटतो, खूप सुंदर दिसतो घातल्यानंतर पण. आणि धुतल्यानंतर थोडासा आकसला होता बहुतेक, पण कापड भरून आलं ह्याचं, एकदम छान वाटतं आहे. आणि ह्याची पॅन्ट आहे ना, ती पण एकदम लूज मोठी पॅन्ट आहे. एक पॉकेट पण दिलं आहे. जो पहिला ड्रेस आहे त्याची पॅन्ट फाटली आहे, त्यावरती पण मी सध्या हीच पॅन्ट वापरते. ती नीट करेपर्यंत हीच मला वापरावी लागणार आहे. तर हा पण 500-600 काहीतरी 500 रुपयांच्या आसपासच मला हा ड्रेस मिळालेला असेल. ऑरेंज कलरचा एक ड्रेस आहे माझ्याकडे, इथे कुठेतरी लावते. इतक्या वेळा घातला आहे मी तो, इतक्या वेळा धुतला आहे. ज्यावेळेस मला तो मिळालेला ना, असं वाटलं की ते कापड जास्त दिवस टिकणार नाही, असं सॉफ्ट कापड आहे त्याचं. पण त्या मानाने ना 475 रुपयांचाच होता तो ड्रेस, पण दिसायला पण इतका सुंदर आणि इतक्या दिवस टिकला आहे तो ड्रेस. अजूनपर्यंत मी घालते आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही मला बघता त्या ड्रेसमध्ये. छान आहे. परत आणखीन एक पर्पल कलरचा ड्रेस आहे, प्लेन ड्रेस आहे, त्यावरती ओढणी आहे. घातल्यानंतर तो ड्रेस ना असा खूप लूज होता. पहिल्यांदा आला त्यावेळेस मला लूज होत होता, आणि ज्यावेळेस धुतला त्यावेळेस तो ड्रेस जरा जास्तच आकसला. एकदम मला तो फिटिंगमध्येच बसायला लागला आहे. पण तसं पण ना मला असे सिम्पल सोबर ड्रेसेस घालायला आवडतात. ओढणीवरती फक्त डिझाईन आहे त्याच्यावर, बाकी ड्रेस प्लेन आहे. तर तो ड्रेस पण छान आहे एक. आणि हा जो टॉप आहे ना, याच्याविषयी बऱ्याच जणींच्या कमेंट्स येतात की याची लिंक दे. हा सुद्धा मी फ्लिपकार्टवरूनच घेतला आहे, पण टॅग करायला ना याची लिंकच अवेलेबल होत नाही, येतच नाही टॅग करायला. जर मला याची लिंक अशीच देता आली खाली, तर याची लिंक पण मी खाली देऊन टाकेल. तर एवढेच ड्रेस आहेत माझ्याकडे, त्यामुळे मी सारखे वेगवेगळे ड्रेस घेत असते, कारण आता मला सारखंच तुमच्यासमोर यायचं असतं. थोडंसं
वेगळे वेगळे ड्रेस घातले तर बरं वाटतं. तर त्यासाठी मी सारखे ड्रेस ऑर्डर पण करत असते आणि तुमच्यासोबत शेअर पण करत असते. तर हे आहेत माझे ड्रेसेस आणि आजच हा ड्रेस आहे. मला असं वाटलं की होतं की ड्रेस असेल, पूर्ण पॅन्ट असेल, टॉप असेल, 580 रुपयांना मिळाला मला हा. पण हा फक्त टॉप आहे. याला पण इकडे अशी नॉट दिलेले आहेत 2 आणि घातल्यानंतर छान वाटते. आत्ता सध्या तर लूजच आहे मला, पण म्हटलं धुतल्यानंतर बघूया आकसला तर त्या हिशोबाने फिटिंग करता येईल. नाही तर आत्ता फिटिंग करायचे, नंतर आकसून बसायचा, तर नंतर मी काहीच नाही करता येणार. तर एकदम लॉंग आहे खालपर्यंत हा ड्रेस. तर असे आहेत माझे ड्रेसेस. तुम्हाला जर कोणते ड्रेसेस आवडत असतील काय तर टॅग करून देते, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. बाकी भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.